हे गाईज, वेलकम बॅक टू एटी अनफिल्टर। आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे आणि खूप जास्ती पर्सनल आहे। आज मला एक पार्सल मिळालं आणि ऑनेस्टली सांगायचं तर त्या पार्सलवरती ते नाव बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं। आमच्या मम्मींनी माझ्यासाठी संक्रांतीची साडी आणि दागिने यूएसला पाठवलेत, तेही पूर्ण सरप्राईज म्हणून। ही माझी पहिली संक्रांत आहे लग्नानंतरची आणि ती पण कुटुंबापासून इतकी लांब। अशा वेळी हे प्रेम माझ्यापर्यंत पोहोचलं याचं खूप समाधान वाटलं। खूप लोक म्हणतात की सासू कधीच आई होऊ शकत नाही, पण माझा यावर अजिबात विश्वास नाहीये। आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे माझी आई आणि माझी मम्मी खूप सारख्या आहेत। दोघी मोठ्या शब्दात प्रेम दाखवत नाहीत, पण माझ्यासाठी कायम असतात। ही साडी, हे दागिने गिफ्ट नाहीये, हा त्यांचा आशीर्वाद आहे, काळजी आहे आणि लांब असले तरी त्यांच्यासोबतच आहे ही भावना आहे। परदेशात राहणं आपल्याला स्ट्रॉंग बनवतं, इंडिपेंडंट बनवतं, पण अशा क्षणी कळतं की प्रत्येक नातं किती वेगळं असतं। आणि आज मी खूप रिच फील करतेय, पैशांनी नाही तर प्रेमाने। थँक्यू सो मच मम्मी, मला मुलीसारखं जपल्याबद्दल आणि माझी पहिली संक्रांत इतकी मिनिंगफुल केल्याबद्दल। डिस्टन्सने प्रेम अजून खोल होत जातं। एटी अनफिल्टर्ड कंटिन्यूज।